आजच्या लेखाचं शीर्षक आहे पुणेरी गाडी लँग्वेज. पुण्याच्या रस्त्यावरून वाहन चालवत असताना इथल्या गाड्यांची गाडी लँग्वेज समजणं खूप महत्वाचं असतं. पुणेरी माणसं, पुणेरी भाषा, पुणेरी भाषेत शेलक्या शब्दात अपमान करायची पद्धत, या सगळ्या गोष्टींवर इतकं भरभरून बोललं आणि लिहिलं गेलंय. पण पुणेरी गाडी लँग्वेजवर फारसं काही वाङ्मय निर्माण झालं नाही, याची मला नेहमी खंत वाटते आणि म्हणून हा लेख लिहितेय. बॉडी लँग्वेज हा शब्द आपल्याला माहिती असेल. शरीराच्या विविध हालचाली, हावभाव, हातवारे यातून व्यक्त होणाऱ्या संदेशांसाठी बॉडी लँग्वेज असा शब्द वापरला जातो. तसं गाडी चालवायची पद्धत, गाडीचे विविध पार्ट्स म्हणजे हॉर्न, ब्रेक, ॲक्सिलरेटर, वायपर, इंडिकेटर या गोष्टी वापरायची पद्धत आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या संदेशांसाठी गाडी लँग्वेज असा शब्द वापरायला हवा, असं माझं ठाम मत आहे. पुण्यात गाडी चालवायची असेल आणि इच्छित स्थळी सुखरूप आणि कमीत कमी वेळात पोहोचायचं असेल तर काही प्राथमिक समजांची जाणीव चालकाला असणं फार महत्वाचं आहे. त्यातला पहिला म्हणजे गाडी सिग्नलला थांबली असता आणि बदलणाऱ्या सिग्नलकडे तुमचं बारीक लक्ष असताना ज्या क्षणी सिग्नल हिरवा होतो त्या क्षणी अन्य कुठलीही कृती करण्यापूर्वी हॉर्न वाजवायचा असतो. हॉर्न ही सुविधा गाडीला दिलेली असते, तिचा अत्यंत कल्पकपणे अनेक प्रकारांनी उपयोग करता येतो. यातला एक महत्वाचा उपयोग म्हणजे लक्ष वेधून घेण्यासाठी. वेगवेगळ्या परिस्थितीत हॉर्न या सुविधेचा यथायोग्य वापर करणं वाहन चालकाला जणू बंधनकारकच असतं. हॉर्न वाजवल्यावर पुढे थांबलेल्या गाड्यांना बाजूला सरकायला आपोआप रस्ता खुला होतो आणि हॉर्न वाजवणाऱ्या गाड्या पुढे जाऊ शकतात, असा अनेकांचा दृढ समज असतो. रस्त्यावरच्या इतर वाहन चालकांना आकर्षित करणं हाही हॉर्नचा एक महत्वाचा वापर असतो. क्रमांक 2, हम रस्त्यावर आखलेल्या लेन्स आणि वाहनाचा प्रकार म्हणजे 2 चाकी, 4 चाकी, वाहनाचा वेग याचा काहीही संबंध नसतो. काही लोकांचा म्हणजे विशेषतः परदेशातून किंवा मुंबईतून पुण्यात आलेल्या लोकांचा असा वृथा समज असतो की वेगात जाणाऱ्या 4 चाकी गाड्यांनी उजवीकडून तर दुचाकी आणि हळू जाणाऱ्या वाहनांनी डावीकडून जावं. खरं तर असं काही नसतं, म्हणजे किमान पुण्यात तरी. तेव्हा रस्ता हा आपलाच आहे, हवं तसं, हवं तेव्हा, हवं तिथे जावं. आणि एक लक्षात ठेवावं की तुम्हाला एकट्यालाच घाईनी पोहोचायचंय, म्हणजे याची खात्रीच बाळगावी. अन्य कुणाचाही विचार करायची तसदीही घेऊ नये. तुमच्या गाडी चालवायच्या पद्धतीविषयी तुम्हाला स्वतःला विलक्षण विश्वास असणं हे पुण्यात गाडी चालवायला गाडीतल्या पेट्रोल इतकंच आवश्यक असतं. बाकीच्या गोष्टी जरा पुढे मागे असल्या तरी चालून जातं. पण तुम्ही ठासून भरलेल्या विश्वासासह तुमची गाडी रस्त्यावर आणलीत की तुमच्या लक्षात येईल की असंच विलक्षण आत्मविश्वास असणारे अनेक पुणेकर आजूबाजूला गाडी चालवून रस्त्यावर उगाचच गर्दी करत असतात. या लोकांची गाडी लँग्वेज वाचता येणं खूप महत्वाचं आहे. समोरची गाडी इंडिकेटर देत असली तर त्या गाडीला त्या बाजूला वळायचंय असा उगाच समज करून घेऊ नका. गाडी चालवणारा कुठल्या दिशेला पाहतोय, तिची मान कुठे आहे, गाडीच्या नंबरवरून तो पुण्यातला आहे की पुण्याबाहेरचा, या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तेव्हा त्याचा विचार करत गाडी चालवणाऱ्याचं मन वाचायचा प्रयत्न करा. मग त्या इंडिकेटरचा अर्थ कदाचित तुम्हाला लागेल. अशीही एक शक्यता गृहीत धरा की इंडिकेटर चुकून चालू राहिलाय, वळण्याचा विचारच नाहीये. इंडिकेटर देणं आणि प्रत्यक्ष वळणं या 2 कृतींमध्ये 1 सेकंद ते अर्धा तास यातलं काहीही अंतर असू शकतं. तेव्हा गाडी जर धडकली तर या मुद्द्यावरून वाद घालू नका. तुमच्या समोरचं वाहन एखादी स्त्री चालवत असेल तर शाळा, क्लास, भाजी, साडीचं किंवा ड्रेसचं दुकान, प्रसंगी शेजारून जाणाऱ्या गाडीवरच्या बाईचे कपडे आणि दागिने सुद्धा काहीही पाहून ती कधीही थांबू शकते.
रस्त्याच्या डाव्या बाजूनं किंवा मधोमध एखादी 4 चाकी गाडी दबकत दबकत जात असेल आणि त्यातही ही गाडी जर का पुण्याबाहेरची असेल, तर गुगलवरती मॅप बघत कुठेतरी पोहोचण्याचा तो प्रयत्न आहे हे ठरवायला काहीच हरकत नाही. आणि अशा वाहनापासून किमान 5 मीटर तरी जागा ठेवून सुरक्षित अंतरावरून जा. तुम्ही कितीही नियमाने वागणारे आणि बरोबर असलात तरीही तुम्हालाच शिक्षा आणि मनस्ताप होऊ शकतो. पुण्यातले रस्ते, कमी जास्त उंचीचे स्पीड ब्रेकर्स आणि कायम तत्पर असायची पुणेरी स्त्रियांची मानसिकता यामुळे बहुतेक स्त्रिया दुचाकीला फुटरेस्ट असतं हे विसरून 2 बाजूला पाय तरंगत ठेवून गाडी चालवतात. खाली सोडलेले पाय पाहून त्यांना लवकरच थांबायचंय असं समजू नका. खूप लांब अंतर त्या तसंच जाऊ शकतात. पुण्यात गाडी चालवणाऱ्या स्त्रियांसाठी एक महत्वाची सूचना. कर्तृत्ववान स्त्रिया घरकाम, बाजारहाट, मुलांचे अभ्यास, क्लासला ने-आण अशा अनेक आघाड्यांवर जे पराक्रम गाजवत असतात त्याकडे पाहून खरं तर वाहन चालवणाऱ्या स्त्रियांसाठी स्वतंत्र लेन, नव्हे स्वतंत्र रस्ते, स्वतंत्र पेट्रोल पंप याची नितांत गरज आहे. पण हे आपल्या पुरुषप्रधान समाजात कुणाला मुळी जाणवतच नाही कधी. तेव्हा याच पुरुषांच्या चिडमिडाटातून तुम्हाला जाणं अपरिहार्य आहे. पण चुकूनही कधीही कुठल्या पुरुष चालवत असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करू नका. पुरुषांना ते कधीच सहन होत नाही. सिग्नलला तुमची गाडी पुढे असण्याने सुद्धा त्यांना त्रास होऊ शकतो. दुचाकी, 4 चाकी किंवा बहुचाकी वाहनांना असणाऱ्या सर्व नियमांच्या पल्याड असणारं एक वाहन म्हणजे रिक्षा. तेव्हा रिक्षा बरोबर अपघात झाला तर चूक आपलीच आहे याची खात्री बाळगा. वाद आणि मनस्ताप अशा अनेक गोष्टी वाचवू शकाल. ट्रॅफिकच्या मध्ये एखादी रिक्षा अगदी हळूहळू चालली असेल तर आत बसलेल्या प्रवाशाला हादरे बसू नयेत म्हणून ती तशी जातीये असं मनातही आणू नका. त्याचा अर्थ एकच असतो, रिक्षा रिकामी असते आणि पॅसेंजर दिसल्यावर ती कधीही कुठेही थांबू शकते. सगळ्यात शेवटी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. पुण्यात गाडी चालवायला पुणेरी ॲटिट्यूड ही फार महत्वाची गोष्ट असते. ती जर जन्मजात असेल तर उत्तमच, पण नसेल तर आधी ती प्राप्त करा. आणि हा पुणेरी ॲटिट्यूड जमला की मगच गाडी चालवायचा विचार करा.